व्हेरी गुड मॉर्निंग. आज 4 नोव्हेंबर 2025 आणि आजच्या दिवसासाठी सर्वांना शुभेच्छा. आज विचारधन या चिंतनामध्ये आपण विश्वास, फेथ या विषयावर थोडा प्रकाश टाकू. विश्वास म्हणजेच फेथ हा प्रत्येक नात्याशी निगडीत आहे, संदर्भात आहे. मग नातं ते माणसातलं असो, माणसाचं इतर प्राण्यांवरती असो, माणसाचं देवावर असो, वगैरे वगैरे. तर सर्वप्रथम माणसातला जो नातं आहे त्याचा विश्वास हा त्यागावर अवलंबून असतो. त्याग जेवढा चांगला, एकमेकांबद्दलची आस्था, प्रेम, निस्वार्थी प्रेम, त्यातूनच ते नातं निर्माण होऊ शकतं. संशयाच्या वावठळीत नाती निर्माण होण्याची शक्यता अतिशय दुर्मिळ असते. त्यामुळे असा अट्टहास कोणी करू नये. ती नाती टिकवायचा आणि ती नाती जपायचा. जिथे प्रेम नाही, त्याग नाही, विश्वास, त्यामुळेच विश्वास असतो ज्याच्यावर आपण बोलतो आहे. तर प्रेम नाही, त्याग नाही, तर तिथे निस्वार्थीपणा येत नाही. निस्वार्थीपणा नाही आला तर विश्वास निर्माण नाही होऊ शकत. तर फेथफुलनेस ही कन्सेप्टच अशी आहे की जिथे विश्वास हा ठेवावा लागतो. आणि इट्स अ 2 वे प्रोसेस. बऱ्याच ठिकाणी फक्त देव आणि माणूस यांचा एकमेकांवरचा विश्वास हा 2 वे असेलच असं आपण सांगू शकत नाही. कारण आपण देवाबद्दल तसं आपण बोलू शकत नाही की देवाचा भक्तावरती विश्वास आहे. भक्ताचा देवावरती असतो, कारण तो भक्त असतो जो विभक्त होत नाही. तर जी अशी सरळ नाती आहेत, जे आता काही जण कुत्री मांजरी पाळतात, तर त्यांचं प्रेम असतं खूप. आणि त्याचे अनुभव पण आपण बघतो, वेगवेगळ्या क्लिप्स बघतो आणि त्याबद्दलच्या काही कथाही आहेत इतिहासामध्ये. तर माणसाचं निसर्गावरती असलेलं प्रेम, त्याचं नातं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो मला नेहमीच त्याविषयी मी चिंतन करतो ते म्हणजे आपल्या असण्यावरती प्रेम आहे का, आपल्या असण्यावरती विश्वास आहे का. तर स्वतःवरचा विश्वास ज्यावेळेस तुमचा ढळतो, हलतो, त्यावेळेस मग तुम्ही विश्वास हा इतर ठिकाणी शोधायला लागता. आणि इतर ठिकाणी शोधण्याचा अट्टहास त्यासाठीच असतो कारण तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी झालेला असतो. तर ज्यांचा ठाम विश्वास स्वतःवरती असतो, स्वतःच्या निर्णयांवरती असतो, ते बाहेरच्या विश्वासांवरती अवलंबून राहत नाहीत. आणि राहिले तरी त्याचा विघातक असा परिणाम कधीही नसतो. आणि पण नात्यांमध्ये विश्वास संपादन करणं, आता व्यवहारांमधला विश्वास की शब्द दिला, पाळला, नाही पाळला, अशा अनेक गोष्टी घडतात. तर अशा प्रसंगीसुद्धा विश्वास महत्त्वाचा ठरतो की मी शब्द दिला म्हणून असा व्यवहार झाला, मग आता असं झालं, तसं झालं, अशा अनेक गोष्टी आपण कायमच ऐकत असतो. आणि मला असं वाटतं की विश्वास हा ठेवला पाहिजे. आणि विश्वासाला तडा जाण्याइतका विश्वास घट्ट पण नसावा. ती एक शक्यता धरावी की आपण ज्या गोष्टीसाठी विश्वास टाकला तसं होणार नाही अशी शक्यता गृहीत धरली तर विश्वासाला तडा जात नाही. परंतु आपण इतिहासामध्ये फितुरी बघितली. ती फितुरी ही विश्वासू लोकांनीच केलेली आहे. चांगल्या व्यक्तिमत्वांचा घात करण्यामध्ये काही तथाकथित नातलग आणि अतिशय जवळची माणसं फितूर झाली शत्रूला आणि त्यामुळे त्यांचा नाश झाला. तर अशी फितुरीसुद्धा करणारी माणसं असतात की ज्यांना काही लालसा असते, त्यातनं ती बदलतात. तसे अनेक उदाहरणं देता येतील. त्याचप्रमाणे फॉरेन पॉलिसी जी देशाची असते त्यामध्ये सुद्धा विश्वास खूप महत्त्वाचा असतो.
आणि म्हणूनच तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक देशाची राजदूत हे दुसऱ्या देशामध्ये राहतात आणि त्यामुळे एक नातं कायम परस्परांमध्ये राहतं. आणि ती एक पॉलिसी आहे जगभर जी चालवली जाते की एका देशाचं ऑफिस हे दुसऱ्या देशामध्ये फॉरेन रिलेशनशी रिलेटेड असे ऑफिसेस असतात आणि त्यातून त्या देशांचा एकमेकांशी असलेला संवाद हा घडत असतो. तर मित्रांनो, फेथफुलनेस, विश्वास या विषयावर आपण बऱ्यापैकी बोललो असं मला वाटतं. तर आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा जावो हीच शुभेच्छा. बी हॅपी आणि विश्वास ठेवा पहिले स्वतःवर आणि दुसऱ्यांवर. अविश्वासासारखं काही घडेल ही शक्यता गृहीत धरून, म्हणजे मग विश्वासघात होणार नाही. तो घात जो असतो ना तो घातक असतो. ती तसं होण्याची वेळच येऊ देऊ नका. ओके, बेस्ट विशेस. थँक्यू.